नमस्कार मित्रांनो, रायसोनी कॉलेजतर्फे वाहतुकीचे नियम कसे पाळावे आणि हेल्मेटचा वापर करून आपला जीव सुरक्षित कशा पद्धतीने राखता येईल यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी एक कॅम्पेन सुरू केले आहे। आणि आपण बघू शकता की संविधान चौकामध्ये जनजागृतीचा कार्यक्रम यामध्ये दिसून येत आहे। आणि ज्या पद्धतीने रस्ते अपघात असो यांना आळा घालण्यासाठी कशा पद्धतीने योग्य सिग्नलचा वापर करून आपला जीव सुरक्षित राखता येईल यासाठी यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्रोफेसर यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी वाहतुकीचे नियम कशा पद्धतीने पाळता येईल आणि आपला जीव कशा पद्धतीने सुरक्षित करता येईल यांचे मार्गदर्शन यामध्ये केलेले आहेत। आणि आपण बघू शकता की यांनी वेगवेगळ्या पोस्टरच्या माध्यमातून वाहतूक नियम जनजागृती मोहीम यामध्ये राबवलेले आहेत। आणि यामध्ये असंख्य विद्यार्थी यामध्ये उपस्थित आहेत। त्यांचा एकच उद्देश आहे की अपघात टाळण्यासाठी हे जनजागृती मोहीम हे संविधान चौकामध्ये राबवलेलं आहे। आणि यामध्ये असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी प्रोफेसर यामध्ये आलेले आहेत आणि त्यांची मोहीम वाहतूक नियम जनजागृती मोहीम आहे। प्रियदर्शनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून आजच्या कार्यक्रमामध्ये पब्लिकला वाहतूक नियमांविषयी अवेअर करण्यासाठी आजचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। जनतेमध्ये जनजागृती अशा प्रकारची व्हायला पाहिजे की सिग्नलचं पालन करत नाही, त्याचसोबत स्टॉपलाईनच्या मागे थांबणे किंवा हेल्मेट वापरताना त्याची क्लिप न लावणे किंवा इतर जे नियम आहेत चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक करणे या पद्धतीला कंट्रोल करण्यासाठी किंवा नियमांच्या सवय घालून देण्यासाठी आणि ज्या ज्या गोष्टींचा अभाव जनतेमध्ये आहे त्या वाहतूक नियमांचे पालन करण्याकरिता त्यांना प्रवृत्त करावे या उद्देशानं हा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी ठेवलेला आहे। त्याच्याकरिता नागपूर शहर ट्रॅफिक पोलीस आणि रस्ता सुरक्षा दलाचे आम्ही सर्व अधिकारी अंमलदार आपल्याला सहकार्य देतो।